तर मुंबईत ठाकरे सेनेचे मिलिंद वैद्य हे विजयी झालेले आहेत। बघा, प्रभाग 182 मधून मिलिंद वैद्य यांचा विजय झालाय। तर मिलिंद वैद्य यांनी विजय अक्षरशः खेचून आणलेला आहे। भाजपच्या राजन पारकर यांचा या ठिकाणी पराभव झालेला आहे। बघा, ठाकरे सेनेला मोठा यश मिळालेला आहे। मिलिंद वैद्य यांनी भाजपच्या उमेदवाराचा या ठिकाणी पराभव केलेला आहे। मुंबईमध्ये अनेक ठिकाणी ठाकरे सेनेनं भाजपच्या अनेक उमेदवारांचा पराभव केलेला आहे। त्यातीलच एक 182 प्रभागामधून मिलिंद वैद्य आहे ज्यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला। भाजपच्या राजन पारकर यांचा या ठिकाणी पराभव झालेला आहे। हा अटीचा अजिबात सामना नव्हता। जे काही मताधिक्य मिळालेले, जवळजवळ 14,000च्या घरामध्ये मी मतं घेतलेली आहेत आणि कमळाला अवघी 5,000चा पण त्यांनी पल्ला गाठलेला नाही आहे। त्यामुळे ही अतितटीची निवडणूक पहिल्यापासून नव्हती, कारण त्या प्रभागातनं कोळी समाजाचा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा मी सलग 5 टर्म या ठिकाणी विजय प्राप्त केले। हे 6व्यांदा विजय प्राप्त केलेला आहे मी, आणि हा माझा जो विजय आहे तो मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना समर्पित करत आहे। तर बघा, जालनामध्ये 65 जागा आहे, ज्या ठिकाणी 41 ठिकाणी भाजपचा विजय झाला आहे। शिंदे सेनेचा 12, तर अजित पवार पक्षाला एकही जागेवर खातं खोलता आलेलं नाहीये। ठाकरे सेनेला देखील खातं खोलता आलेलं नाहीये। मनसेला देखील या ठिकाणी मनसेचा देखील दारुण पराभव झालाय। तर काँग्रेसला 9 ठिकाणी विजय मिळवता आलाय। तर इतर पक्ष बघायला गेलात तर लातूर मधली आपण दृश्य पाहतोय। 70 ठिकाणी भाजपला मोठं यश मिळालेलं आहे। त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला एका जागेवर विजय मिळवता आलाय। मात्र ठाकरे सेना आणि मनसेला आपलं खातं देखील लातूरमध्ये उघडता आलेलं नाही। मात्र काँग्रेसला या ठिकाणी मोठा विजय मिळालेला आहे। लातूरमध्ये 43 ठिकाणी काँग्रेसला यश मिळालेलं आहे। तर लातूरमध्ये काँग्रेसची एक हाती सत्ता येऊ शकते, कारण की बघा, लातूरमध्ये भाजपाला केवळ 22 जागा मिळालेल्या आहेत।